तुम्ही बदल असा त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही बदल लावा. कोण जबाबदार? अरे 4 कामं आमच्याकडे त्यांची 10 घेतलं तर आमच्या एवढ्या लोकांचं करप्शन कधीच झालं नव्हतं. आणि आपण रस्ते करताना काय करतो सर, ड्रेनेज लाईनचे, पाईप लाईनचे अशी काय मागवतो झाले तसे आहेत त्याचे ते मागवले आमचं काम आहे का नाही साहेब? आम्ही तुमच्या वेळेला पुन्हा देणार नाही तर पाचशे टर्बाईट श्वास आहेत. अरे करा त्यांची सत्ता आहे, 10 करा, 2 आमच्या करता का नाही? म्हणजे आपल्या खासदारशी आले तुमच्याकडे एक काम नाही अधिकारच आहे तो. नाही आणि बरं घटनाचे नो टेंडर निघतील त्याच्यात उरलेल्या निधी काय करणार? हे सगळं कॅन्सल करा, थांबवा काम. तुम्ही तुम्हाला सांगतो ना तिथं कोण हलणार नाही. तिथं आम्ही बसू सगळ्यात रस्त्यावर. तुमच्या आम्ही सगळं बसू आहे. हे असं चालणार नाही. पारशा कारभार काय मला दाखवा की तुम्ही बेटा लोकप्रतिनिधींना कॉन्फरन्स मध्ये घेऊन हे सगळं करताय. आणि तुमचे लोक सांगतात साहेब डायरेक्ट आम्हाला दाखवायची परमिशन तुम्ही दिली नाही. तुमचं नाव मला सांगतात. तुमचे लोक हातून काय नाव सांग. तुमचे लोक सांगतात साहेब आमच्या समोर आहेत ना. मला सांगते तुम्ही तुमच्या समोरच आहे. मला सांगा ना. मला आयुक्त साहेबांनी सांगितलं तुला द्यायचं नाही. मला नाव सांग. तुमच्या समोर आहे. मी तुमच्या लोकांसमोर सांगालो ना. कोण पोलीस सांगितलं आम्हाला त्याला सांगितलं नाही म्हणून. कधी बोलले? अहो ठराव कॉपी देत ना तुम्ही. आम्ही ऐकत बदल दिला. ठराव तुमचा झाला आहे. तुमची मीटिंग झाली उपसमिती, त्या उपसमितीचा आम्ही उपसमिती वेबसाईटवर ठरवायचं. हो साहेब विचारात झाल्या झालं साहेब बघा तुम्ही मी एवढं सांगतो उपसमिती लोकप्रतिनिधींना माहिती देतं का नाही? चेक करायचं. मला माहिती न द्यायचं काय कारण आहे मला सांगा. उत्तर द्या. मॅडम वेबसाईटवर आहे ते. काय वेबसाईटवर आहे? तुमचं काम आहे का नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं? बाकीच्यांना कसं विचारलं? त्यांच्या लिस्ट कशा आल्या? का नाही मला विचारलं? उत्तर द्या. शासनाच्या ज्या योजना असतात लोकप्रतिनिधीत आपण कळवलं पाहिजे शाळेच्या नाही महानगरपालिका. उत्तर द्या ना का विचारलं नाही? कारण हे ही स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे सर. बरोबर आहे का नाही? आणि हे सर, कधीच नव्हतं केलं. तुम्ही जर अमेरिकेला हसाला तुम्ही तुम्हाला काय वाटलं आम्ही तळतळ करून बोलावलं एवढं? ताई एक माहिती मिली है ताई, एक माहिती मिली है टोटली जो है ना भाजपा वाले इन पर प्रेशर डालते हैं कि भाई कांग्रेस वाले में कोई काम नहीं करना चाहिए, उसको नजरअंदाज करना चाहिए बोल के ऐसा प्रेशर है टोटली। मोबाईल आ रहा है 40 कोटीच्या कामामध्ये आमचं काम दाखवा फक्त. आणि हे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली नाव आहे काम आहे. आमच्याकडे याद्या बघवल्या खासदारनी, आम्ही सगळे याद्या दिलेत खासदारकडे. आणि आमच्या कामात तुम्ही त्यांच्या यादीत करून टाकता आणि स्कूलला काम बस त्याच्या अजून तुम्हाला भेट होती. तुमची मीटिंग व्हायला अजून साहेब भेटतो आपले विजिट झाले सगळीकडे. तुम्ही आता काय उपयोग झाला? पण माझी टीप घ्यायची नव्हती तर कामं तरी घ्यायला पाहिजे होती. तुमच्या विजिट झाल्या. तुम्हाला काय ना कॉन्फिडन्स की कामं तर घ्यायला पाहिजे होती. मॅडम सगळे कामं थांबवा आमची यादी द्या. त्याच्यामध्ये आम्ही कशी सगळी यादी पहिला तयार केली. प्रत्यक्ष हे करून त्याच्यावरती जे मिरवणूक जे मिरवणूक मार्ग जे अफेक्टेड आहेत दरवर्षी माझी रस्त्याचीच आहे. रस्त्याचीच आहे. तिन्ही आमदारच्या याद्या आणि यादी सेम आहे साहेब. तुम्ही फिरून आता मला मॅडमची यादी कारण आमच्याकडे उशीर आहे. काय साहेब? मॅडमचं पत्र आहे ना. अहो ताई आपण मिळून फिरलो साहेब सगळीकडे. मॅडमचं पत्र मला उशीर आमच्या प्रक्रिया झाल्यानंतर प्रक्रिया होतेच का ती माझं पत्र झाल्याशिवाय? तुमची प्रक्रिया होणार हे कोणाला माहिती होतं? तुमचं काम नाही आम्हाला सांगायला. मॅडम सांगा काय झालं. केंद्र शासनाने निधी आहे साहेब. महाराष्ट्र शासनाचं ठीक आहे ना. पत्र आम्हाला म्हणजे आम्ही असं नसतं. तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत. माझं पत्र तयार होतं. तुमची प्रक्रिया कशी सुरू झाली? तुम्ही सगळे दरवाजाच्या मागे जाऊन काढून घेतलं. एवढा अन्याय एवढा वनसट तुम्ही चाललं बघा. 21 नोव्हेंबरला मॅडमचं तुमचं कॉन्फरन्सवर बोलवलं आहे. 21 नोव्हेंबरला मॅडमनी आपल्याला व्हॉट्सअपवर चॅट पाठवली. तुम्ही आपल्या फॉरवर्ड केलं. जुनी डेटाप्रती तुमच्या 22 तारखेला सगळ्या 3 मतदारसंघाच्या ज्या वापरल्या जातात अखेर तारीख त्याला त्याच दिवशी ऑफिसने मंजूर झाली. लगेच 25 ऑगस्टला याची टेंडर प्रक्रिया काढण्यासाठीची
प्रक्रिया चालू होती. 24 आठवड्याच्या सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये त्याच्यावरती प्रसिद्धी आली आणि 2 सप्टेंबरपर्यंत कालावधी दिली. या तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणात 3 मतदारसंघाला काम घेतलं. काहींनी 16 जुलैला आपल्याला पत्र दिलं, त्यापैकी एकही काम नाही. त्याच्यात काही चौकांमध्ये काउंटर वॉटर फाउंटन पण साफ सुचवले होते, सुशोभित करा रस्ते. आणि रस्ते सुचवले होते, त्यात एकही काम नाही. पत्र मग पण पंचायत काही जो- आम्हाला उशिरा प्राप्त झाले. नाही, 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 हे बद्दल माझ्यापर्यंत आलं. तुम्ही आमदार झाले म्हणून सांगतो. ते बोला, ते बद्दल माझ्यापर्यंत आलं. मॅडम तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला यादी दिली, तुम्हाला यादी ठीक दिली. आहे, मी ठराव झाल्यानंतर टेंडरच्या मधल्या कामाला ठराव झाल्यानंतर आणि टेंडरच्या मधल्या कामाला तुमच्या निदर्शकाला आणून दिलेलं नाही. सर ठराव जरी झालं तरी आपल्या हातात मागूनच जातं ना सर. की 3 आमदार आहेत, मग बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची यादी मागून घ्या. अजून काय आली नाही. तिन्ही तेच आमचं म्हणणं मतदारसंघात आहे. तेच आमचं म्हणणं आहे ना. दुसरा डब्बा बी आहे. दिवाणी 6 जुलैला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोलीस बोर्डाने 40 रुपये दिले. मॅडमनी 16 जुलैला खर्चपत्र दिलं. त्याच्यानंतर काय झालं तुम्ही पण सांगा. आणि नाही, नाही, मला 21 आठवड्याच्या फोन आला, मला तुमच्या निदर्शनाला त्या दिवशी मिळालं. त्याच टक्के सांगतो तुमच्या निदर्शनाला का बरं आणून दिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.